नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 172, 20 जून. जाता देशांतरा. औरंगाबादचे दंडवते कुटुंबीय निष्ठावंत श्रीभक्त व अग्निहोत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची मोठी मुलगी शर्मिला पेंडसे, हिचा धाकटा मुलगा प्रणव, त्याचा हा अनुभव आहे. अर्थात प्रणववर अग्निहोत्राचे संस्कार व बाळकडू होते. तसेच घरातल्यांची गुरुभक्ती त्याने जवळून पाहिली होती. हे सर्व महत्त्वाचे. प्रसंग असा झाला की उद्योगाला लागला आणि अवघ्या 22व्या वर्षीच त्याला व्यवसायानिमित्त मलेशियात जायचा योग आला आणि तो सुद्धा एकटे जायचा. तो गेला, सर्व कामे यशस्वीरित्या पारही पाडली. पण परतीचा प्रवास सुरू झाला. एअरपोर्टवर आला, सामान सगळं ट्रॉलीवर टाकून रिपोर्टिंगला गेला आणि पाहतो तर चक्क एक बॅग चोरीला गेलेली. आणि ती केबिनला म्हणजे घ्यायची बॅग होती, म्हणजे आत घेत होती, त्यामुळं त्याच्यात सगळंच होतं. व्हिसा, पासपोर्ट, पैसे, वरचे जे सामान लागतं ते. भयंकर प्रसंग. अशात प्रसंगी भलेभुले घाबरतात. हा तर छोटा लहान 22 वर्षाचा मुलगा, पहिल्यांदाच आईपासून दूर गेलेला, त्यात परदेश. खूप भिला, पण तरीसुद्धा सर्व धैर्य एकवटलं आणि पोलीस कुठं दिसतात बघितलं. मग ती एक एअरपोर्टवरची पोलीस चौकी हुडकली, रीतसर तक्रार केली. तर त्यांनी सांगितलं स्वच्छ की जर बॅग मिळाली नाही तर तुम्हाला इंडियन एम्बॅसीत जावं लागेल आणि तिथून दुसरा व्हिसा घेऊन तुम्हाला यावं लागेल. मग तो ठीक आहे म्हणाला. फ्रेश झाला, थोडं खूप घाबरला होता, पण तरीसुद्धा आता सगळं शांतपणे निभावणं भाग आहे म्हणून तो शांत बसला. मग डोळे मिटून घेतले आणि डोळे मिटल्याबरोबर सगळं घर, पुणं, आई, घर, बहिणी सगळं डोळ्यापुढं भराभर येत गेलं. आणि मग अचानक निघताना आईने करून घेतलेला व्याहृती होम त्याला आठवला आणि जणू प्रत्यक्षच तो समोर करून घेते असं समजून त्यांनी मनातल्या मनात त्या समोर दिसणाऱ्या यज्ञवेदीला नमस्कार केला. आज्ञांतरी आम्ही श्रींचे दर्शन घेतले, स्मरण केले आणि शरण गेला की मला आईची गाठ पडू दे, भेटवा, मला पुन्हा भारतात न्या, मला पुन्हा पुणं बघायला मिळू दे, आई भेटू दे, अशी अगदी कळवळून आर्त प्रार्थना केली. आणि पुढे काय करायचे असा मोठा प्रश्नच होता, पण तरीसुद्धा शांत बसून राहिला 2 मिनटं त्या दिसणाऱ्या ज्वाळेकडे बघत आणि मग 2 मिनटांनी नमस्कार करून डोळे उघडले. आणि ह्या सगळ्यामध्ये तो हिंडला, फिरला, टॉयलेटला गेला, बसून राहिला, 4-4 वेळा उठला बसला सुरुवातीला. हे सगळं त्याचं तास 1.5 तास बेचैनीत गेले होते. आणि आश्चर्य, त्यांनी ज्या मिनटाला श्रींना प्रार्थना केली, आज्ञांतरी आम्ही श्रींचे दर्शन घेतले, त्या मिनटाला जणू चित्रपटात जशी भराभर चित्र पालटतात तशी सूत्र हालायला सुरुवात झाली. कारण डोळे मिटलेल्या प्रणवला समोर पोलीस हाका मारत होता. त्याने डोळे उघडले तर पोलिसाने एकाला धरून आणले होते की ज्याच्या हातात चक्क ह्याची बॅग होती. प्रणवने झडप घालून पटकन ती बॅग हातात घेतली आणि घट्ट छातीशी कवटाळली. मनोमन श्रींचे आभार मानले आणि पोलिसांनी सांगितलं की आधी बॅग चेक करा, सगळं आहे का बघा. सगळ्या वस्तू जिथल्या तिथं होत्या. 1-2-3 वस्तू नव्हत्या, पण त्याचा त्यांनी उल्लेख केला नाही, कारण तो छोटा रेडिओ वगैरे असं वेगळा चिनी रेडिओ ते त्यांनी घेतलेल्या गोष्टी नव्हत्या, पण त्या महत्त्वाच्या नव्हत्या. व्हिसा, पासपोर्ट, पैसे सगळंच सामान होतं म्हटल्यावर तो म्हणला आहे सगळं. त्यांनी पटकन आपली फ्लाईट गाठायसाठी रिपोर्टिंग केलं आणि फ्लाईट गाठली. तर जाताना एक उद्योगी प्रणव गेला होता, पण येताना भक्त प्रणव परत आला. विमानात बसल्यावर सगळे प्रसंग डोळ्यासमोर सरकले आणि अनुभूती आली ती ब्रह्मांड नायक श्रींच्या CCTV कॅमेऱ्याची, की जो 24 तास चालू असतो आणि जगभर चालू असतो. त्यांनी मनोमन त्यांना हवेतल्या हवेत नमस्कार केला. मुंबईत पोचल्यावर बहिणीच्या घरी गाडी लावली होती. ती सकाळी जा म्हणत होती, पण त्याला थांबायला वेळच नव्हता. कधी एकदा आईची गाठ घेतो झालं होतं. त्यांनी गाडी घेतली आणि नाही म्हणला मी जातो, घर गाठायचं होतं. तो सटकला, पण पुन्हा त्याला त्या दिवशी चकवा लागला. रोजचा पुणे मुंबई रोजचा हायवे, पण तरीसुद्धा आपण कुठं आहे त्याला 5 मिनटं कळेना. पुन्हा
मनोमन श्रींची प्रार्थना केली आणि शेजारच्या गाडीवाल्याला विचारलं, हा रस्ता कुठं जातो? तो म्हणला, तुम्हाला कुठं जायचं आहे? तो म्हणला, मला पुण्याला. मग एक काम करा, निम्म्या अंतरापर्यंत चला, मी लोणावळ्यात वळणार आहे, तिथून पुढं तुम्ही सरळ जा. मग तो त्याच्या मागं गेला आणि मग पुढं लोणावळ्याचा रस्ता लागला. पुढे आता सगळं संपलं, आता लगेच पुणंच आहे असं म्हणून एका धाब्यावर चहा प्यायला थांबला 2 मिनटं फ्रेश व्हायचं. तर गाडीत बसतोय तर त्या गाडीचं म्हणजे एक हेच दाराचं हेच तुटली स्प्रिंग आणि दार सारखं उघडायला लागलं. मग शेवटी त्यांनी गाडीतला एक दोर घेतला, तो पायाला बांधला, दाराला बांधला. म्हणजे किती प्रकारे एखाद वेळेस परीक्षा घ्यायचं असतात, पण त्याच्यातनं सगळ्यातनं तावून सुलाखून सहज बाहेर पडलं जातं. श्रीकृपेचे एक अद्भुत वर्णन त्याला म्हणजे त्यांनी केलेलं होतं त्या दिवशी. तो परतला एकदाचा घरी आला की त्यांनी सगळं बराबर सामान फेकलं आणि आधी नमस्कार केला आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. वर्णन सांगताना आई लेकरांच्या दोघांच्याही डोळ्यांना अश्रुधारा लागल्या होत्या. फिरून प्रवास पूर्तीसाठी ती आई म्हणाली, आधी व्याहृती होम कर आणि मग जेवायला बस. आणि त्याप्रमाणे व्याहृती होम केला आणि जेवायला बसला. हे धन्य व्याहृती आणि धन्य आज्ञांतर्यामी श्रींची भक्ती. नमस्कार.